नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पवना ज्युनियर कॉलेजच्या मराठी विषयाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जन्माला आलोय म्हणून कोणीही जगतं, पण देशासाठी मरायला वाघाचं काळीज लागतं. मी माझा, मी आमचे यात कुणीही रमतं, पण मी देशाचा आणि देश माझा म्हणायला वाघाचं काळीज लागतं. स्वतःच्या एकरभर तुकड्यात कोणीही राबतं, पण देशाच्या इंच इंच भूमीवरून प्राण वळवून टाकायला वाघाचं काळीज लागतं. आवडीनं गिर्यारोहण कोणीही करतं, पण कडाकडाकडून शत्रूकडं भिडायला वाघाचं काळीज लागतं. चालताना ठेच लागली तर कोणीही अडखळतं, पण 15-15 गोळ्या झेलून चाळण झालेल्या देहानं शत्रूवर तुटून पडायला वाघाचं काळीज लागतं. नशिबाचा फेरा, राशीची चक्रे यात कोणीही अडकतं, पण वीर महावीर परमवीर चक्र मिळवायला वाघाचं काळीज लागतं. आलेला प्रत्येकजण एक दिवस जाणार, हे जीवनातील अंतिम सत्य, पण तिरंग्यात लपेटून जायला वाघाचं काळीज लागतं. असं वाघाचं काळीज घेऊन जगणारे आपले भारतीय सैनिक. विद्यार्थी मित्रांनो, सैनिक हा केवळ शब्द नाही, सैनिक ही एक वृत्ती आहे. सैनिक हा एक धर्म आहे. सैनिक म्हणजे शौर्य, सैनिक म्हणजे धैर्य, सैनिक म्हणजे देशाचा श्वास, सैनिक म्हणजे देशाच्या सुरक्षतेचा विश्वास. त्याग, समर्पण, निष्ठा, देशप्रेम या शब्दांचा खरा मानकरी कोण असेल तर तो आहे या देशाचा सैनिक. रक्त गोठविणारी थंडी असो की कातडी जाळणारे ऊन असो, तुफान वादळ वारा असो की मुसळधार पाऊस असो, तो सीमेवर उभा असतो. तो रात्र रात्र जागतो. आपल्याला खुशाल झोपण्याची मुभा आहे. आपल्याला खुशाल झोपण्याची मुभा आहे. तो शत्रू आणि आपल्यामध्ये भारतीय सैनिक छातीची ढाल घेऊन उभा आहे. होय, तुमच्यासाठी, माझ्यासाठी, या देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी तो रात्र रात्र जागतोय. आपण त्याच्या जातीचे, धर्माचे, रक्ताचे तसे पाहिलं तर कोणीही नसताना केवळ देशबांधव या नात्याने तो आपल्यासाठी त्याचे प्राण वळवून टाकायला तयार आहे. सियासींच्या सारख्या मृत्यूच्या जबड्यात 3-3 महिने तो स्वतःला गाडून घेतोय. कधी तोलोलिंगच्या शिखरावर तर कधी टायगर हिलच्या सुळक्यावर. रात्र रात्र अंधारात तो स्वतःला रोवून घेतोय. या मातीसाठी तो त्याचं तारुण्य अर्पण करतो. तो रक्षण करतो, तो कर्तव्य करतो, तो त्याग करतो, तो युद्ध करतो, तो बलिदान करतो. मग एक प्रश्न विचारूया आपण आपल्या मनाला, की त्या भारतीय सैनिकासाठी आपण काय करतो? आपणही त्या सैनिकाबद्दल आपलं काही कर्तव्य आहे, आणि त्याच कर्तव्याची जाण करून देणारा पाठ आज आपण अभ्यासणार आहोत. वीरांना सलामी, लेखिका अनुराधा प्रभू देसाई. सुप्रसिद्ध लेखिका. लडाख हा आपला केंद्रशासित प्रदेश. इतिहास आणि भूगोल या दोन्ही दृष्टीने तो अतिशय महत्त्वाचा. पाकिस्तान, चीन या देशांच्या सीमेलगतचा हा भाग. अति उंचावर असणाऱ्या या पठारी प्रदेशाला शीत वाळवंट म्हणून ओळखलं जातं. उंचच उंच बर्फाची शिखरं असणारा हा प्रदेश आपल्या देशातील एक प्रेक्षणीय स्थळ आहे. कारगिल हा लडाखमधील एक जिल्हा. या कारगिलमधून द्रासकडे जात असताना लेखिकेने एक पाटी वाचली.
की ज्यावर लिहिलं होतं, एकच दुःख आहे की देशावरून ओवाळून टाकायला माझ्याकडे फक्त एकच आयुष्य आहे. सैनिकी भावना व्यक्त करणारी ती पाटी वाचली आणि अनुराधा प्रभुदेसाई यांचं आयुष्यच बदलून गेलं. त्या 7 दिवसांच्या प्रवासात कारगिल युद्धाचा थरार, सैनिकांचं आयुष्य त्यांनी जाणून घेतलं आणि त्या अंतर्मुख झाल्या. किमान 5 वर्ष लडाखच्या या भूमीवर, वीरभूमीवर लोकांना घेऊन येईल अशी शपथच त्यांनी घेतली आणि लक्ष फाउंडेशनची स्थापना केली. श्रीनगर, अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड येथील आघाड्यांच्या ठाण्यांवर जाऊन त्या सैनिकांना भेटू लागल्या. सैनिकांसाठी रक्षाबंधन, सैनिकांसाठी दिवाळी, सैनिक माझा व्हॅलेंटाईन, प्रत्येक सैनिकासाठी एक पंक्ती, मेरा देश मेरी पहचान, सैनिकांसोबत युवा प्रेरणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी सैनिकांबरोबर ऋणानुबंध निर्माण केले. सैनिकांच्या आवडत्या अशा अनुमावशी बनून सैनिक व समाज यांच्यातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न अनुराधा प्रभुदेसाई यांनी केलेला दिसतो. कारगिल युद्धातील 12 वीरांच्या शौर्यगाथेची पुस्तिका लिहून त्यांनी शाळांमधून वितरित केली. सैनिक या पुस्तकाचे लेखन करून सैनिकातील माणूस समाजापुढे आणण्याचं काम अनुराधा प्रभुदेसाई यांनी केलेलं दिसून येतं. आपल्या उद्यासाठी ते त्यांचा आज देत आहे. त्या सैनिकांप्रती आपण सदैव कृतज्ञच राहायला हवं, ही जाणीव त्या समाजात निर्माण करीत आहेत. पाठाच्या सुरुवातीलाच लेखिकेने 2004 साली केलेल्या सहलीचं वर्णन आलेलं आहे. साधारणतः लेह, न्यावराली, पेंगॉक लेक आणि सरतेशेवटी द्रास कारगिल असा हा त्यांचा प्रवासाचा टप्पा होता. या प्रवासात त्यांच्यासोबत स्टांझिन हा एक लडाखी ड्रायव्हर जो 5 वर्षापूर्वी घडलेल्या कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देत होता. (1999 साली ते काय उत्पात घडला असेल याच्या कल्पनेही लेखिकेच्या अंगावरती काटा आला. त्यांचं मन भावुक झालं. काय उत्पात घडला होता असा 1919 साली? तर कारगिल येथे उंचच उंच शिखर, आपल्या भारतीय लष्कराची अनेक ठाणी या भागात आहेत, ज्यातून भारत पाक नियंत्रण रेषेवरती देखरेख करण्याचं कार्य केलं जातं. तसं पाहिलं तर हा तीव्र थंडीचा प्रदेश, हिवाळ्यात बर्फाने आच्छादित होऊन जातो आणि म्हणून हिवाळ्यातील काही कालावधीसाठी तेथील सैन्य हटवले जायचे. लष्करी चौक्या रिकाम्या असायच्या. याचाच फायदा घेऊन पाकिस्तानने या भागात घुसखोरी केली. आपली शस्त्रास्त्रे उंच शिखरावरती नेऊन ठेवली. साधारणतः 2 मे रोजी एका मेंढपाळाने भारतीय सैन्याला घुसखोरीची खबर दिल्यानंतर
भारतीय सैन्याचं टेहळणी पथक टेहळणीस गेले असता त्यातील कॅप्टन सौरभ कालिया यांच्यासह 5 जवानांना पकडून हालाल करून ठार करण्यात आले. त्यांच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली. आणि या घटनेनंतर कारगिलच्या भूमीवरती भारतीय सैन्याच्या रक्ताचा अभिषेक सुरू झाला. विचार करा की शत्रू उंच शिखरावरती येऊन बसलेला असताना, सर्वत्र सुरुंग असताना मृत्यूच्या जाबड्या जाण्याचा हा प्रकार होता. पण भारतीय सैनिक सज्ज झाले. पाठीवरती सुरू झालं भारताचं ऑपरेशन विजय. पाठीवरती ओझे घेऊन सैनिक कडे चढू लागले. पाकिस्तानचा एक एक अड्डा काबीज करू लागले. पराक्रम, शौर्य म्हणजे काय हे या सैनिकांनी पुन्हा एकदा दाखवून दिले. आणि अखेरीस 527 जवानांचा मृत्यू आणि 1363 जखमी जवानांच्या ह्या बलिदानामुळे, पराक्रमामुळे, रक्ताच्या अभिषेकामुळे 26 जुलै हा कारगिल विजय दिवस संपन्न झाला. जवानांच्या बलिदानाचं प्रतीक असलेलं स्मारक म्हणजेच ऑपरेशन विजय. का असतो हा पराक्रम याचा विचार जर केला आपण, तर पोटात गोळी लागलेली असतानाही ती गोळी काढून शत्रूवरती चाल करून जाणारे कॅप्टन मनोज कुमार पांडे, पुन्हा मी परत येईलच, शक्य झालं तर जिवंत, अन्यथा तिरंग्यात लपेटून, ही भावना व्यक्त करणारे कॅप्टन विजयपंत थापर, स्वतःच्या नवजात बालकाला न पाहू शकलेले मेजर पद्मपाणी आचार्य, आणि ज्यांनी शत्रूच नाही तर मृत्यूला देखील हरवून परत आले असे रायफलमॅन संजय कुमार, अशा असंख्य जवानांच्या रक्ताचा अभिषेक किंवा रक्ताचं बलिदान म्हणजे 26 जुलै हा कारगिल विजय दिवस. ह्या जवानांच्या बलिदानाचं स्मारक ते म्हणजे ऑपरेशन विजय. त्याला लेखिकेने भेट दिली आणि ती भेट देत असताना त्यांनी समोर पाहिलं तर दिसणारं तोलरिंग, डावीकडे नजर गेली की दिसणारा रॉकी नॉब, इंडिया गेट, 3 पीपल, टायगर हिलचा सुळका आणि त्याच्या बाजूचा पॉईंट 4875 भारतीय जवानांनी काबीज केलेली शिखराची रांग. शत्रूच्या तोफा पाडावरून आग ओकत असताना या भयान पर्वतावर आमचे धैर्यधर अथक चढत राहिले होते. मृत्यू समोरतीच असताना त्याच्या जबड्यात हात घालूनच मृत्यूला आव्हान देणारी 22-23 वर्षाची तेजोमय स्फुल्लिंग ज्यांना आशीर्वाद द्यायचे, त्यांच्या समोर नतमस्तक होऊन सलामी देणं किती कष्टप्रद असतं याची जाणीव कुठेतरी लेखिकेला झाली. कारण विचार केला तर 22-23 वर्षाची सगळी मुलं आणि ज्यांना आशीर्वाद द्यायचा आज त्यांना सलामी द्यावी लागत होती. लेखिकेच्या वयाची असलेली मुलं, पण तळ हातावरती आपले प्राण घेऊन या सर्वांनी पाकिस्तानी देशावरती केलेली घुसखोरी हुसकावून लावली. आणि अशांना ही सलामी देत असताना या कारगिल विजय स्मारकावरती लेखिकेचे डोळे डबडबले. त्यानंतर थोड्याच वेळात तिथे एक लष्करी अधिकारी आला आणि त्याने लेखिकेला कारगिल युद्धाची जी फीत आहे, दृकश्राव्य फीत, ती पाहण्यासाठी नेली. तेव्हा ती पाहत असताना कारगिल
युद्धाचा थराराचं केलेलं लेखिकेचे वर्णन आहे. ते वर्णन कसं होतं पहा. ते वर्णन म्हणजे ह्या 20-22 वर्षांच्या मुलांचा मृत्यू पाहिल्यानंतर लेखिकेला जाणवलं ते दुर्दम्य आशावाद, असामान्य कर्तृत्व, प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि अदम्य साहस या शब्दाला मूर्तपणे सार्थ करणारं कर्तृत्व म्हणजे कारगिलचा थरार. या व्हिडिओ क्लिपच्या शेवटी एका शहीद झालेल्या वीराच्या आईचं एक वाक्य जे टाकलं गेलं ते ऐकलं आणि लेखिकेला एक चपराक बसावा. कोणीतरी चाबकाचे 100 फटके मारावेत तेव्हा होणाऱ्या वेदनापेक्षा कितीतरी पटी अधिक वेदना होतील. अशा वेदना तिला झाल्या. ते वाक्य असं होतं, जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है उस देश से थोड़ा सा प्यार तो करो. त्या माऊलीची वेदना होती की ज्या देशासाठी माझं मूल मी शहीद होऊन दिलेलं आहे त्या देशावरती सर्वसामान्य नागरिकांनी थोडंफार प्रेम तर करावं. लेखिकेने सांगितलेले वाक्य फक्त लेखिकेलाच नाही, तुम्हाला, मला, आपल्या सर्वांनाच, संपूर्ण नागरिकांनाच ती एक चपराक आहे. विचार करायला हवा आपण. एखाद्या मातेने आपल्या पुत्राचं बलिदान केलेलं असतं. ज्यावेळेस हे बलिदान होतं त्यावेळेस त्या वीराचं एकट्याचं बलिदान नसतं, त्याच्या संपूर्ण कुटुंबाचं बलिदान होत असतं. कोणीतरी आपली म्हातारपणाची काठी गमावलेली असते. बाबा म्हणून हट्ट करण्याचं आग्रहाचं ठिकाण ते गमावलेलं असतं. कोण्या वीर पत्नीने आपल्या सौभाग्याचा अलंकार, आपला आयुष्याचा जोडीदार गमावलेला असतो. कोण्या बहिणीने आपल्या रक्षाबंधनाचा हक्क गमावलेला असतो. कोण्या माऊलीने आपला मुलगा तो गमावलेला असतो. त्यामुळं फक्त एका सैनिकाचं बलिदान होतं असं नाही, संपूर्ण कुटुंबाचं बलिदान होत असतं. आणि अशा वेळेस करतात का सर्वजण देशावरती प्रेम. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला अनेकांना देशप्रेमाची भरती येते. स्टेटस, DP, देशभक्तीची गाणी या पलीकडे आपलं देशप्रेम काही जात नाही. हे मात्र दुर्दैव असतं. पगार घेऊन काम टाळणारी माणसं करतात का देशावर प्रेम. टेबलाखालून लाच घेणारी माणसं करतात का देशावर प्रेम. भ्रष्टाचार घोटाळे करून देशाला लोबाडणारी माणसं प्रेम करतात का देशावरती. कर चुकवणारी जाते ते निर्माण करणारी अनिष्ट रूढीनं खतपाणी घालणारी माणसं करतात का देशावर प्रेम. इतकंच नाही तर या देशामध्ये जवानांच्या शस्त्रास्त्र खरेदीत भ्रष्टाचार होत असेल तितकेच नाही, जवानांच्या शवपेट्यासुद्धा जर भ्रष्टाचार असेल तर आम्ही आमच्या देशावर प्रेम करतो का, असा प्रश्न आज प्रत्येकाने विचारला पाहिजे. आणि तेव्हा ज्या वेदना झाल्या त्या हिवळ मनावस्थेत लेखिकेने जो विजयस्तंभ आहे त्या कारगिलच्या विजयस्तंभासमोर एक शपथ घेतली. ती शपथ लेखिकेने कशी घेतली ती पहा. की लेखिकेने घेतलेल्या शपथेनुसार करावयाचे कार्य शिस्त, निष्ठा, समर्पण, त्याग या शब्दांना न्याय देणे. सैन्य दलातील वीरांचे भाट होऊन, भाट म्हणजे स्तुती गायक, त्यांची कवने गाणे. पुढील 5 वर्ष नागरिकांना घेऊन या भूमीवर येऊन वीरांना सलामी देणे. पन्नादाईप्रमाणे सर्वसमावेशक मातृत्व अंगीकारणे. आता पन्नादाईप्रमाणे असं का म्हटलं असेल तर राजपुत्र उदयसिंग याच्या दरबारात एक दाई होती. तिचं नाव होतं
पन्नादाई. आणि ह्या उदयसिंगचा बचाव शत्रूपासून करण्यासाठी त्याच्यासारखा दिसणारा जो आपला मुलगा होता चंदन, याला तिने राजपुत्राच्या जागी राजपुत्राचे कपडे घालून झोपवलं. राजपुत्र उदयसिंग याचा बचाव करायचं काम तिने केलं. आणि स्वतःच्या मुलाचा बळी दिला. कारण त्यावेळेस ती फक्त ज्या चंदनची आई नव्हती, तर तिने ती विचार जो केला होता, राजपुत्र वाचला पाहिजे तर संपूर्ण राज्य वाचेल. म्हणजे तिचं मातृत्व हे संकुचित नव्हतं, सर्वसमावेशक होतं. त्याच पद्धतीने सैनिकाचं मातृत्व स्वीकारणं म्हणजे सैनिकांचं जे काही कर्तृत्व आहे, जो काही त्याग आहे, तो समाजापर्यंत पोहोचवणं, सैनिकांची आत्मसन्मानाची जाणीव सैनिकांबद्दलची आपल्या समाजाला करून देणं, हा अर्थ आहे. म्हणून म्हणले लेखिकेने की पन्नादाईप्रमाणे सर्वसमावेशक मातृत्व स्वीकारणे. याकरताच कळू शकतं आपल्याला की लेखिकेने ही शपथ पूर्ण करण्यासाठी जे काही पुढं काही वर्ष कार्य केलेलं आहे, ते कार्य म्हणजे हा पुढे राहिलेला बाटाचा भाग, जो आपण पुढे तासाला पाहूया. धन्यवाद.